नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त आगळ्या वेगळ्या पद्धतीने काकडीचे पोहे कसे करायचे ते बघत आहे। तर बघा, मस्त असे मोकळे सुटसुटीत बनवून तयार होतात। याचा दाना मोकळा होतो, अजिबात गिळगिळीत होत नाही आणि चवीलाही खूप छान लागतात। तर तेच कांदे पोहे खाऊन आपण नेहमी कंटाळतो। तर चला म्हटलं आज वेगळ्या पद्धतीने। तर आज आपण काकडीचे मस्त असे चविष्ट पोहे करणार आहे आणि याची चवही खूप छान लागते। तुम्हाला हे काकडीचे पोहे शिकायचे असेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायला लागेल, अजिबात कुठे स्किप करू नका। तरच मग तुमचे पोहे सुद्धा असे मोकळे सुटसुटीत आणि खूप छान चवीचे होतील। चला तर मग लगेच पोहे करायला वळूयात। पण तुम्ही जर काही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त असं दाना मोकळा होणारे काकडीचे मस्त असे स्वादिष्ट पोहे करायला लगेच सुरुवात करूया। तर पोहे करण्यासाठीचं साहित्य पाहूया। 2 चमचे शेंगदाणे, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर चव बॅलन्स करण्यासाठी, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे। या वाटीने मोजून मी 2 वाट्या पोहे घेऊन सगळ्यात आधी पोहे निवडून घेतले, चाळून घेतले आणि मग स्वच्छ असे धुवून घेतले। 2 ते 3 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे आणि लगेच पाण्यातून बाहेर काढून चाळणीवर नितळायला हे पोहे ठेवून द्यायचे। आणि तुम्ही बघू शकता एकदम असे मोकळे सुटसुटीत हे झाले आहे। आणि अर्धा तास याला मी असंच ठेवून दिलं होतं। एक बारीक चिरलेला कांदा आहे, एक बारीक चिरलेले टोमॅटो, 6 ते 7 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतली। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आहे आणि आपल्याला 2 इथं काकड्या लागणार आहे। तर आपण वेगळ्या पद्धतीने तर हे काकडीचे पोहे आपण करणार आहे। आता बघा, इथं मी 2 काकड्या घेतल्या। सगळ्यात आधी त्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं। आता आपल्याला याचं देठ कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावरची साल काढून घ्यायची। आता इथे मी दोन्ही काकड्यावरची साल काढून घेतली सुरीच्या साहाय्याने। तुम्हाला सुरीने जमत नसेल, साल काढायचं जी किसणी असते त्याने काढले तरी चालेल। आता बघा, इथे मी जाड छिद्राची किसणी घेतली आहे। हे बघा, यावरती आपल्याला ही छान किसून घ्यायची काकडी या पद्धतीने। बघा, इथे मी दोन्ही काकड्या व्यवस्थित अशा किसून घेतल्या आहे। काकडीमध्ये पाण्याचा भरपूर प्रमाणात अंश असतो। तर आता आपल्याला काय करायचं आहे, काकडी छान अशी ही पिळून घ्यायची। लगेच ही काकडी पोह्यावरती घालून घ्यायची आहे। बघा, असं यातील सगळं पाणी दाबून पिळून घ्यायचं। बघा, काकडीतलं सगळं पाणी असं मी पिळून काढलं आहे। तुम्ही बघू शकता खूप सारं असं पाणी निघलं आहे आणि यामध्ये मी काकडी पोह्यावरती घालून घेतली आहे। तर लगेच आपण पोहे करायला घेऊया। बघा, सगळ्यात आधी 1 चमचा तेल कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। तर यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया। तर शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। खरपूस असे शेंगदाणे तळून घेऊया। बघा, शेंगदाणे मस्त खरपूस तळले गेले आहे। लगेच याला काढून घेऊया। आता या तेलामध्येच आपल्याला 1 चमचा तेल आणखी घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी छान फुलायला लागली की मग जिरं घालायचं। बघा, मोहरी चुटचुटायला सुरुवात झाली आहे। आता जिरं घालूया। बघा, मोहरी जिरं छान फुललं। आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूया। आता यामध्ये आपण एक बारीक केलेला कांदा घालूया। कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून घेऊया। बघा, कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतला आहे। आता यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया आणि यामध्येच टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आणि यावरच चवीनुसार मीठ घालायचं आहे। याने टोमॅटो हलकासा मऊ पडेल। लक्षात ठेवा, जास्त मऊ अजिबात टोमॅटो करायचा नाही, हलकासा मऊ करायचा। याचा क्रंचपणा पोह्यामध्ये खाताना छान लागतो। 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊया। बघा, इथं मी हे मिश्रण चांगलं असं परतून घेतलं। आता यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहे। यामध्येच मी काकडीसुद्धा घालून घेतली होती। फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची की काकडी चवीला कडू नसावी। कळवट काकडी घेऊ नका, नाहीतर मग पोहेसुद्धा कळवट होतील। अजिबात कडू काकडी घेतली नाही। चांगलं हे परतून घ्यायचं। तर नेहमीचे तेच कांदे पोहे खाऊन कंटाळा येतो। चला तर म्हटलं मग आज वेगळ्या प्रकारे पोहे बनवून बघूया। तर काकडीचे पोहे खायला खरंच खूप छान लागतात आणि पौष्टिक देखील आहे। चव बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा इथं साखर घालूया। तर यामध्ये
हळद वगैरे घालायची अजिबात गरज नाही. काकडीचे पोहे हा कर्नाटकमधील पदार्थ आहे. तुम्हाला हळद घालायचे असेल तर घालू शकता, काही हरकत नाही. पण मी यामध्ये अजिबात हळद वगैरे घालत नाही. 2-3 मिनटं चांगलं परतून घेऊया. बघा पोहे मी 2-3 मिनटं व्यवस्थित असे चांगले परतून घेतले. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि फक्त 5 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. बघा इथं 5 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. मस्त इथं एक वाफ निघली आहे. आता यावर शेंगदाणे घालूया. शेंगदाणे सगळ्यात शेवटी घालायचे, म्हणजे त्याचा क्रंचपणा जसा तसा टिकून राहतो. शेंगदाणे पोह्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया. बघा चांगला शेंगदाणे यामध्ये पोह्यामध्ये मिक्स करून घेतले. इथं आपले काकडीचे पोहे बनून तयार आहे. लगेच गरमागरम सर्व करूया. तर बघा इथे आपले मस्त गरमागरम काकडीचे स्वादिष्ट असे पोहे बनून तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त मोकळे सुटसुटीत झाले आहे. अजिबात गिळगिळीत झाले नाही. चवीला खूप छान लागतात. कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेगळ्या पद्धतीने काकडीचे पोहे करून बघा. खरंच खूप असे पौष्टिक आहे आणि खाण्यासाठी खूप छान लागतात. सकाळच्या घाईगडबडच्या वेळेस तुम्ही पटकन हे काकडीचे पोहे बनवू शकता. तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला ही काकडीचे पोहे खूप आवडतील. रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.